हाय गाईज, तुमच्यासाठी अजून एक स्टॉक घेऊन आलेलो आहे. स्टॉकचं नाव आहे रेन इंडस्ट्रीज. फंडामेंटली सगळं सोडून द्या. फंडामेंटली जेव्हा स्टॉक बनतो ना, EPS अर्निंग जेव्हा स्टॉकची मुवमेंट येऊन ऑल टाईम हाय सगळं तेव्हा आपल्याला दिसतं. आता या स्टॉकमध्ये तुम्हाला सांगतो काय होणार आहे. लई जोरात मुवमेंट येणार आहे. पहिली एक गोष्ट, हा प्राईज एक्सचेंज जो म्हणत आहे जेव्हा ब्रेकआउट होईल, ऑलमोस्ट झालेलाच आहे. तिथंच प्राईस कन्सोलिडेट करत आहे. तुम्हाला सांगतो या ट्रेंड लाईनचं जेव्हा ब्रेकआउट येईल, हा इथं आलेला आहे, पण अजून एक स्ट्रॉंग कॅन्डल मला इथं क्लोजिंग पाहिजे. पहिल्या स्टॉकमधलं टार्गेट आहे 219. ह्या लेवलपर्यंत आपल्याला या स्टॉकमध्ये रॅली दिसू शकते. आणि जर तुम्हाला यात प्लॅन करता येत नसेल, समजा यातला ट्रेड प्लॅन माझा कसा असणार आहे तुम्हाला मी सांगतो. इथून घेऊन इथं एवढी रिस्क घेऊन इथून एवढं कॅप्चर करायचं माझं टार्गेट आहे, असं मला वाटते. हे माझा ट्रेड प्लॅन आहे. हे जर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, हा तर फक्त वीकली बेसिसवर मी ह्याचं टार्गेट सांगितलं तुम्हाला या स्टॉकचा. कारण का इथे खूप वेळेस यानं फेस केलेलं आहे ही लेवल इथंही त्यानं परत फेस केली होती. तर हे टार्गेट इझिली आपल्याला अचीव होऊ शकते. किती टक्के दिसते? 24% दिसते. पण माझं जे टार्गेट आहे मेन, सेकंड, थर्ड, हे माझे 3 टार्गेट आहेत. जसं मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, एक्झाम्पल दिलं असतं, सायकल बनवत वर जाणार. ठीक आहे, हे जे एक्झाम्पल दाखवू का तुम्हाला? सेम कन्सेप्ट आहे खालची आहे बाईंगची. सपोर्ट होता, ब्रेक काढवला, आत आला, नेणार होता वर. पंपिंग झोन आहे हा. खूप दिवस झाले इथेच कन्सोलिडेट करत आहे. बॉटमला कन्सोलिडेशन आहे या स्टॉकचं नाव बघून रेन इंडस्ट्रीज. ठीक आहे, एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. जे स्टॉक मी काढला होता, बघितला की नाही, विषय असा झाला इथं जेव्हा ह्याचा प्राईज एक्सचेंजचा हे ब्रेकआउट झाला. स्टॉक बघा, 1 2 3 4 एक आठवड्यात 44% रिटर्न. मी ह्यात जास्त बुक नाही करू शकलो. 16% ह्याच्यात मी फक्त बुकिंग केले. कसं सांगतो, इथं बाय केला होता, इथं गेला, खाली आला करेक्शनमध्ये, तर मग अमाऊंट लई छोटी होती, लई लावली नव्हती खास. तर मग ह्या लेवलच्या आसपास मी इथं बुकिंग केलो. म्हणजे जिथं मेन बाईंग जोरातच आले आता ह्याच्यात. मग मी इथं माझं जे टार्गेट होतं इथलं कन्सेप्ट, म्हणजे जे इथंपर्यंत मी ठेवतो ऑल टाईम, प्रिव्हियसचा जो त्याचा स्विंगचा ऑल टाईम असतो तिथंपर्यंत मी टार्गेट ठेवतो, बाहेर पडतो. तर हा डायरेक्ट इथं 242 थांबलाच नाही. 2 दिवसात गेला आहे, 2 दिवसात. कळलं का प्राईज ॲक्शन? मी जी प्राईज ॲक्शन, जी सायकल तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे मी, आणि ही स्टॉकची कन्सेप्ट होती ऑल टाईम हायची कन्सेप्ट याची. आता हा स्टॉक बघा, ह्याचं मंथलीची रेंज तोडून वर गेला म्हणून एवढी मुवमेंट ह्याच्यात आलेली आहे सगळं. आता ह्याच्यातलं टार्गेट एकदा फक्त मला बघू द्या, काय थांबणार आहे का काय करणार आहे हा, का अजून जायचं वर? ओके, ऑलमोस्ट आता ह्याची रॅली थांबणार आहे. एवढंच, याची ती मुवमेंट जेवढी आली तेवढी आली, कन्सोलिडेट करणार, सायकल बनवणार, परत ब्रेकआउट मारणार. ठीक आहे गाईज, अजून बघूया नवीन काही स्टॉक किती भेटतात. कसं आहे, नुसतंच हुडकत नाही आपण. बॉटमचे आत्ता पाक पूर्ण आपण पोझिशनल स्विंगवर घुसणार आहे आत्ता काय ऐकायचं नाही आपण. चला बाय. पण व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, त्यांनाही कळू देत कुठले स्टॉक आता येणाऱ्या काही दिवसात मोमेंटम आहेत. ठीक आहे, बाय.